हॅलो नमस्कार। आज आहे रविवार आणि रविवार म्हटल्यानंतर माझं तर ठरलेलं फिरायला जायचं असतंच आणि आमचं गँग तर हे ह्याच्यासाठी हसतंय कारण की आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहे ना त्या ठिकाणी अजून पोहोचलेलं नाहीये। तर इथे ना हा घाट आहे, मिस्त्री विमान पाटील वाटतं मिस्त्री घाट आहे ना, घाट आहे तर तिथे ना घाटात आहे तळ, घाटात घाटी लोक आहे, खालीला आहे तळ, हे इकडे तळ वगैरे आहेत, एकदम एवढा भारी आहे की नाही। तर मग आपण इथूनच व्हिडिओला स्टार्ट करू। तर त्याच्यामुळे ना माझा नवरोबा हसायला लागले हे। तर इकडे ना मी काय म्हटलं होतं पहिल्यांदा आज संडेला आहे म्हटलं ते बाहेर थोडंसं लांब जाऊया असं। तर लांब म्हटलं ते मला घेऊन आले 30-40 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे दोन्ही मिळून कसं 100 किलोमीटर होत आहे। पण माझं चाललं होतं प्लॅनिंग आज ना आंबोलीला जायचं। तर पाऊस नाही आहे, ऊन पडलं, एवढं मोठं ऊन झालं आहे की नाही, मोठं म्हणजे काय म्हणतात त्याला कडक कडक। त्याच्यामुळे आंबोलीचा प्रोग्राम कॅन्सल, इथे आलो आहे। तर चलो आता जाऊया, गाडी आहे इकडे आणि आम्ही थांबलो इकडे। बऱ्याच वेळा असं होतं की काही गोष्टी अनपेक्षित होऊन जातात, घडून जातात। कारण की मी आज सकाळपर्यंत विचार करत होते, म्हणजे जवळपास 8:30-9 वाजता म्हटलात तरी चालेल, मी 9:30 वाजता बाहेर पडते आणि 8:30-9 वाजेपर्यंत माझा विचार डोक्यात हाच होता की आपण आज आंबोलीला जाणार आहोत। त्या दृष्टिकोनातून विचार करूनच मी सगळं ना सकाळपासून आवरत होते, प्लॅनिंग करत होते आणि अचानकच असं झालं की आपण आंबोलीला जायला नको, इकडे जाऊया। हे सातेरी गाव आहे इकडे, तर ते बोलवणं येतं ना एकीकडून, असं झालं होतं आमचं आज सकाळी। तर हे बघ इकडे हा एवढ्या डोंगरातून ते एकदम टोकावरती दिसते ना आपल्याला, तिथे पोचायचं आहे। आणि खूप सारं छान वातावरण होतं, ऊन होतं जातावेळी, पुन्हा थोडासा पाऊस आला, हे सगळं मिक्स मध्ये असं होतं। तर हे बघा इथे आपल्याला पोचायचं आहे। तर आज ना थोडंसं मी निघतावेळी थोडंसं असं वाटत होतं मला की यार आम्ही एवढ्या इकडे जाणार होतो आणि पुन्हा ते कॅन्सल करून इकडे। तर हे होण्यामागचं कारण एकमेव म्हणजे शंकरानं मला बहुतेक ह्या डोंगरामध्ये बोलवलं वाटतं। हे बघा, तर नो प्रॉब्लेम, माझं काय सारखं फिरणं हे चालूच असतं। आज ह्या रविवारी जर जायला तिकडे नाही झालं तर नेक्स्ट संडेला तरी जाऊच, काहीच प्रॉब्लेम नाही। तर आजचा लूक हा माझा ना मिस्टरांच्या आवडीची साडी आहे बरं का। एक तर मला ड्रेस घालायचा होता, आंबोलीला जायचं म्हटलं थोडं भिजणार वगैरे, तिकडे ड्रेस घालायचा होता, तर ते कॅन्सल केलं। आणि मग म्हटलं चला, नवऱ्यानं सांगितले म्हटल्यावरती ऐकलं पाहिजे, तर पुन्हा एकदा गाडीत बसून आपण जाऊया। या गौरांगचं आज शूटिंग करायचं काम गौरांगकडे आहे। आज ना खरं गोष्ट एक सांगू का, आज मला थोडी एक्साइटमेंट आहे की इथे गेल्यानंतर काय काय नवीन गोष्टी पाहायला मिळणार, बघायला मिळणार। कारण की मी इथे ना एकच वेळ आले होते, ते पण गेल्या पावसाळ्यात, 1 वर्षानंतर पुन्हा इथे येते ह्या रोडला। इथे एवढं ना छोटी छोटी गावं, म्हणजे एक 10-12 घरं अशी गावं होती। फायनली आम्ही इथे पोचलो शंकराच्या मंदिरमध्ये, आतमध्ये। गेल्या टायमाला आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा इथे आतमध्ये आम्हाला जायला एंट्री मिळालीच नव्हती, कारण की मी सोमवारच आले होते आणि खूप सारी गर्दी होती, लाईनीनं होती, पोलीस होते, फोटो आणि व्हिडिओ तरी लांबचीच गोष्ट, ते तरी भेटलंच नाही आम्हाला। पण ह्या वेळेला ना असं म्हणजे निवांत असं आतमध्ये पूर्ण इथे पण जायला भेटलं। पुन्हा ते जे आतमध्ये भटजी होते ना त्यांनीच बोलले की नो प्रॉब्लेम, इथे थांबा, व्हिडिओ वगैरे करा, फोटो वगैरे काढा। तर सॉरी, माझ्या जे मागे जे होते ना तर त्यांना आमच्यासाठी वेट करावं लागलं। 11:15 वाजलेत, आम्ही इथे आता आहे घरातून। मला ना हे प्लॅनिंग थोडंसं चेंज झाल्यामुळे ना पुन्हा एक मला 10-15 मिनटं ना लेट झालं, कारण की साडी डिसाईड होत नव्हती कोणती घालायची येते, खूप सारं वारं आहे त्याच्यामुळे ना थोडंसं चालू होतं माझं ही नको ती नको ही असं वगैरे। तर इथे ना दुसरं जे आहे ना ते सातेरीचं मंदिर आहे, हे तरी मी म्हणते का इथे छोटंसं मंदिर, गणेश मंदिर, पार्वती मंदिर,
हे ना हे इथेच ना छोटंसंच आहे वाटतं, आतमध्ये काय नाही असं माझ्या डोक्यामध्ये चाललं होतं, पण तसं नाही, आतमध्ये किती छान होतं. तर हे बघा असं इथं गणेश मंदिर वगैरे होतं. हे ना बरोबर माझी उंची जी आहे ना ती आहे 5 फूट 5 इंच आणि थोडंसं असं जास्त असं आहे. तर एवढ्या उंची एवढीच त्याची ती जी होतं ना ते काय म्हणतात त्याला हे, तर ते आहे. तुम्हाला कट टू कट मी दाखवते. 1 मिनटं पहिला दर्शन वगैरे घेऊया. इकडे हे इकडे लक्ष्मीचं वगैरे मी दर्शन घेतलं आणि हे गाव आहे सातेरी गाव. आज माझी लेक सुट्टीला पण जाणार आहे. पुन्हा मिस्टरांना पुन्हा ऑफिसमध्ये जायचं आहे. हे सगळं करायचं प्लॅनिंग ना त्यांच्या डोक्यामध्ये अगोदर शिजत होतं आणि मीच असं अज्ञान होते की मला ह्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि मी मात्र सकाळपासून विचार करते की चला आज आंबोली जायचं, परत रामतीर्थला जायचं. काही शक्य झालं तर मी माझ्या मित्रमैत्रिणींना गडिंग्लजमध्ये भेटणार होते. कॉल नशीब मी त्यांना सांगितलं नाही की मी येते तिकडे बरं, ते मी सांगायच्या अगोदरच ह्यांचं हे सगळं प्लॅनिंग झालं होतं. आणि माझा मूड ऑफ व्हायला नको त्याच्यामुळे ह्या लोकांनी काय केलं होतं, मला ना ऐन वेळेला सांगितलं शेवटच्या क्षणी की आपण तिकडे जात नाही. म्हटलं ठीक आहे, कारण जर मी चिडले ना तर माझा हा पण प्रोग्राम जो आहे तो कॅन्सल करावा लागला असता. त्याच्यामुळे मी चिल्ल होते. तर चांगलंच झालं इकडे ना येऊन मला चांगलं दर्शन घ्यायला भेटलं. गेल्या वेळेला झालं नव्हतं. हे बघा कट टू कट असं माझ्या उंचीचीच ती गुहा आहे अशी. सगळे हे व्हाईट कलर शंकराचा कलर नाही, सोमवारचं सगळं व्हाईट असतं ना, तर आणि मी ब्लॅक घातले बघा. तर चलो पुन्हा बाहेर जाऊया. कडक म्हणजे कडक ऊन पडलं ह्या. मी म्हटलं थोडंसं पाऊस पडेल, भिजायला वगैरे मिळेल तर तुम्हाला ते पण दाखवते. गेल्या वेळेला मी आलो होतो ना तेव्हा खूप सारं चालायचं होतं. तर इकडे मी एक ते प्रदर्शन वगैरे घालायची नसते तशी शंकराच्या मंदिराला. मला ते नंतर समजलं की हाफ घालायची असते, म्हणजे अर्धवट अशी घालायची असते, पूर्ण घालायची नसते. ते मला नंतर समजलं. तर असं काही गोष्टी नंतर समजतात, नंतर कळतात. नेक्स्ट टाईम मी ही काळजी घेईन. तर मला तिथे ना ती आजी वगैरे होती ना, तर त्यांनी माझी थोडीशी चौकशी केली, कुठून आलाय काय आलाय. पुन्हा ते त्याने मला सांगितलं इथे शंकरांना म्हणजे आंघोळ वगैरे पिंडीला वगैरे आंघोळ वगैरे घातल्यानंतर ना इथून पलीकडे पाणी जातं. ते पाणी ओलांडून आपण लेडीज लोकांनी किंवा जेंट्स कोणीच असू दे ओलांडून पुढे यायचं नसतं. हे त्याने मला थोडीशी माहिती पण दिली. तिथं मी कुठून आले विचारलं. परत माझ्या मुलांच्याबद्दल त्या आजीने विचारल्यानंतर मग मी त्यांना दाखवत होते की हा माझा मुलगा. गौरांगला दाखवल्यानंतर अगं बाई तुझा मुलगा होय असं बोलल्या. तर तेव्हा तरी एकदम मला छान वाटलं की मी नाही वाटतं एवढ्या मोठ्या मुलग्याची आई. तर मी त्यांना सांगितलं आणि मग आता आपण जाऊया इकडे. तर इकडून थोडासा तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवते. हे बघा इकडे. आणि हां मला ना आवर्जून प्रसाद घ्यायचा आहे. मी शक्यतो मंदिराला गेल्यानंतर ना प्रसाद असं हातावरच थोडासा घेते. जेवण वगैरे असं काय कुठे जास्त करत नाही, पण इथे ना मला घ्यायचाच होता प्रसाद. तर आपण ना आता तुम्हाला दाखवते मी. प्रसाद घेऊया चला आतमध्ये जाऊन. इकडे सगळं डोंगर आणि लाल भडक माती, ते काय म्हणतात त्याला, खडक असतं ना, तर तशी इकडे सगळी माती वगैरे होती लाल भडक. आणि इकडे बघते आम्ही चाललो इथे प्रसाद घ्यायला. तर तुम्हाला पण दाखवते आणि तुम्हाला पण आवडतो का मला कमेंट करून सांगायचं आहे. प्रसाद घ्यायला वगैरे जे काही असेल ते. प्रसाद म्हटल्यानंतर असं काही नाही की सगळ्या गोष्टी असायलाच पाहिजेत वगैरे असं. मी असं विचार केला होता की स्वीट कायमध्ये काहीतरी प्रसाद वगैरे जे असेल, पण नाही. हे बघा इकडे डाळ भात आणि शिरा होता, तर तो घेतला. आणि एकतर घेतावेळी घेतला मी, पण मला नंतर ना संपेच ना ते. एक तर तिखट होती, मी पाण्याची बॉटल वगैरे सगळी गाडीतच होती आणि जाऊन बसले. मला तिखट लागत होतं. मग तरी पण मी थोडंसं गौरांगनं थोडंसं असं आम्ही सगळ्यांना हे करून ताटं तरी रिकामी करून प्रसाद वगैरे घेतला. पुन्हा गाडीत बसून आम्ही थोडंसं आलो इथे ह्या पॉईंटला, जिथे की एक ना तुम्हाला झाड दाखवते. म्हणजे इकडच्या साईडला ना ती खूप सारी झाडं आहेत. आमच्या तिकडे पण आहेत, पण त्याला फळं लागतात, ते खातात वगैरे, पण मला त्याचं नाव नाही आठवत. आणि माझ्या नवऱ्याला तरी शेतातलं काही म्हणजे काय समजत नाही, कारण की त्यांचं आणि शेताचं असं काहीच संबंध नाही आहे. लहानपणापासून ते मुंबईलाच राहिले, त्याच्यामध्ये काही जास्त असं त्यांना नाही समजत. तर त्याच्यामुळे मी त्यांना विचारण्याचं कष्ट पण नाही घेतलं, बाबा हे काय आहे हे काय आहे. मग हे बघा इथे ही झाडं आहेत ना,
ही छोटीवाली, तर हीच सगळी इकडे झाडं होती आणि त्यांना छोटी छोटी अशी फळं लागल्यासारखं झालं होतं. पण कशाची नेमकं आहे, ती खातात की नाही खातात हे पण मला माहीत नव्हतं. आणि एक आमचा दगड जो की मी गेल्या टायमाला आले होते ना तिथं, त्या दगडावरती चढून वगैरे छान असं व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे घेतले होते. मी त्या दगडाला शोधत होते की बाबा हा दगड गेला कुठे, तर मला दिसला. ह्यांना मी मागेच ठेवलं आणि मग म्हटलं चलो आपण, मीच पहिला पुढे गेले. ही अशी घुसपासारखी ना ही सगळी अशी झाडं होती, छोटी छोटीच होती, एकसारखी, एकसारखीच अशी सगळीकडे होती ती. मग बहुतेक ना ते काहीतरी असेल, रानटी फळ वगैरे काहीतरी असेल, मला नाही माहीत. तर भक्ती चढली छान अशी शाहरुख खानची पोज द्यायला आणि मला पण खेचून घेतली. तर चलो, वारच इतकं होतं ना, मस्त वाटत होतं. थोडंसं माझी ना चॉईस चुकली आज, थोडंसं मी साडी घालायला नको पाहिजे होती, पण माझ्या नवऱ्याला ना म्हणजे मी विचारते की बाहेर जाता आहे काय घालू, तर ते जे काय सांगतील ना ते मी शक्यतो घालते. चॉईस मग माझी असो किंवा नसो असं करते. पण आज म्हटलं चला असू दे, नवऱ्याचं पण ऐकलं पाहिजेत, नाहीतर मग प्रॉब्लेम्स होतात. तर हा व्हिडिओ ना एकतर व्हिडिओ मोठा झाला आहे, त्याच्यामुळे 2 पार्टमध्ये व्हिडिओ करते. व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही जाणार असाल ना इकडे, तर ह्या आता थोडंसं बारीक पाऊस आहे ना तेव्हा जावा, नंतर पूर्ण मोठा पाऊस चालू झाल्यानंतर इकडं जाणं शक्यच नाही, कारण रस्ते खूप छोटे आहेत आणि एकदम खराब पण आहे. त्याच्यामुळे जर कोणाला जायचं असेल ना तर एक वेळ नक्की भेट देऊन या. आमची पोज नखरे वगैरे आमच्या दोघींचे ना बाहेर गेल्यानंतर ह्या दोघांना झेलायला लागतात आणि ते प्रामाणिकपणे झेलतात बरं का. चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.